शिवसेना हे कुटुंब आहे. प्रत्येक गावात पोहोचून पदाधिकाऱ्यांनी जिथे शाखा नसेल तिथे शाखा स्थापन करावी व शिवसैनिकांना आधार देऊन प्रत्येक प्रभागात BLAची नेमणूक करावी. पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन काम करावे. पुढील महिन्यात होणारा मेळावा मोठ्या संख्येने यशस्वी करावा असे शिवसेना उपनेते व संपर्क नेते रवींद्रजी मिर्लेकर यांनी दिंडोरी येथे पदाधिकारी बैठकीत सांगितले. दिंडोरी येथे सोमवार दिनांक 15 जून रोजी झालेल्या बैठकीप्रसंगी कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांना सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे, माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेली कर्जमाफी ही कोणत्याही अटी शर्तीविना होती. आताच्या कर्जमाफीत खूप अटी आहे, याबद्दल वेळोवेळी निवेदन द्या व जनतेचा शिवसैनिकांनी आधारवड बना असेही रवींद्रजी मिर्लेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत उपनेते दत्तानाना गायकवाड, लोकसभा संपर्क नेते जयंत भाऊ दिंटे, उपजिल्हाप्रमुख निलेश साळुंखे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या प्रसंगी शेतकरी सेना जिल्हाप्रमुख जयराम भाऊ डोखळे, विलास निरगुडे, वसंत घडवचे, मोहन गांगुर्डे, अंबादास जाधव, खंडू बोडके, दिंडोरी तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, नारायण राजगुरू, उपतालुका प्रमुख विश्वास गोजरे, विजय पिंगळ, रावसाहेब जाधव, बबलू भालेराव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संगम देशमुख, युवा अधिकारी निलेश शिंदे, जगन सताळे, एकनाथ खराटे, विलास केदारे, सुनील पवार, निरंजन थेटे, आत्माराम घुमरे, शरद पेलमहाले, विजय जोंधळे, सोमनाथ संधान, प्रदीप देशमुख, संजय धात्रक, रोहित जगम, अंबादास गांगुर्डे, गोटीराम कदम, दत्तू भुसारे आणि बहुसंख्येने पदाधिकारी हजर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिंडोरी तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे यांनी केले. नाशिक लोकशाही न्यूज साठी नारायण राजगुरू, वणी.